वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. सकाळची तयारी चालू होती. थोडं सेल्फ ग्रूमिंग झाल्याच्या नंतर म्हणजे स्वतःला थोडंसं तयार केल्याच्या नंतरनं मेकअप शेकअप केल्याच्या नंतरनं मी करणार होते घरातलं काम बरं का, कुठेही जाणार नव्हते. ॲक्च्युली काल संध्याकाळी काय झालं, माझं जे वरचं नेकलेस म्हणजे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते तुटलं. तर मग मी सकाळी चॉईस करत होते की हे नकलीमधलं कुठलं घालू. तर हे मला खूप आवडतं, तर हे घातलं. त्यानंतर बसले चहा प्यायला, कारण दिवसाची सुरुवातच चहा पिल्यापासून होत असते. त्यानंतर सोहमलाही चहा दिला, कारण आज होता संडे. तर सोहमी घरात होता. त्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि मग बाहेरून भरपूर आवाज येत होता म्हणून तेवढ्यात बाहेर गेले. तर सोहम आणि सोहमचे सगळे गँग ती मस्त मजा करत होती आणि सोहमला काहीतरी रिॲक्शन झालं, ते तो दाखवत होता मला की खाजवत आहे मला म्हणून. तर आता जिभीचे चोचले तर पुरवायलाच हवे म्हणून आज मी आणि माझ्या सासूबाई मिळून करणार होतो करंज्या, तेही 1 किलोच्या. तर 1 किलो रव्यामध्ये मी एक छोटा ग्लास जो असतो ना, त्या छोट्या ग्लासानं इथं तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं उरवलेलं आहे. ह्याला साटा असे म्हणतात आमच्या इथे. तरी तुमच्या इथे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर हे गरम होतं. पूर्ण तेल व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेतलं, जेणेकरून करंज्या ह्या खुसखुशीत आणि ठिसूळ म्हणतात ना तशा होतात. म्हणजे त्या कडक वगैरे नाही होत, कितीही दिवस तुम्ही ठेवा. त्यानंतर हा साठा छान असा मिक्स करून घेतला. तुम्ही जर चिमूटभर मीठ जरी घातलं ना तरी चालेल. मग आता हा साठा रव्यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर हातावर असा मस्तपैकी रफ करून घ्यायचा आणि छान असं पीठ मग थंड पाणी घालून मळून घ्यायचं. गरम पाणी घालायचं नाही, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये गरम तेल घातलं होतं. तर चला मग फटकून मळून घेते. पीठ छानपैकी मळून झाल्याच्या नंतर मी त्याला अर्धा तास छान असं रेस्ट करायला ठेवणार होते. त्यानंतर मी लागले माझ्या इतर कामाला. तोपर्यंत सासूबाई आल्या आणि विचारल्या झालं की नाही पीठ मळणं वगैरे. तर झालं होतं. ते म्हणे मी अजून एकदा छान असं माऊ मळते. तोपर्यंत बाकीचे तू कामावर आणि माझ्यासाठी काहीतरी खाऊ आणलेलं खायला त्यांनी, तो आम्ही दोघी खात मग ह्यानी घेतलं पीठ मळायला आणि मी बाकी, कारण स्वयंपाक चपात्या वगैरे सरलेल्या, पण काय भाजी किंवा इतर गोष्टी करायच्या राहिल्या होत्या. तर तोपर्यंत त्यांनी पीठ मळायला घेतलं आणि मी माझ्या बाकीच्या कामाला लागली. दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर मला करायची होती कढी आणि बटाट्याची भाजी. तर आता मग मी म्हणलं चला त्याच्याच तयारीला लागूया. तर चपात्या वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या आधी. त्यानंतरनं बटाटे घेतले, बटाट्यावरचे सगळे सालं काढले आणि आता बटाटे मिक्सरलाच लावून घेतले डायरेक्ट, म्हणजे 2-3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित ते हे होतील, शिजून निघतील. आणि इकडं मी तयारी केली फोडणीची वगैरे. तर इकडे घेतले कांदा चिरायला वगैरे, कारण आणि हां, हे चॉपर म्हणते, हे कटिंग ट्रेविषयी मला खूप जण विचारतात. हा माझा एक लोकल शॉपमधून घेतलेला आहे. ह्याला एका बाजूला असं आहे की आपण याच्यात चिरलेले पदार्थ टाकू शकतो आणि एका बाजूला त्याच्यावरचे सालं टाकू शकतो. त्यानंतर भाजी वगैरे घेतली फोडणी घालून. आणि म्हणतात ना आयुष्यामध्ये मैत्रिणी असणं गरजेचं असतं, मैत्रिणी. तर माझ्या मैत्रिणीचा एकीकडे व्हिडिओ कॉल चालू होता आणि एकीकडे मी म्हणजे फोनवर व्हिडिओ काढत होते. तर मस्त माझा मूड फ्रेश झाला तिच्याशी बोलून. त्यानंतर कढीला घातली फोडणी आणि हे होतं आजचं दुपारचं जेवण, बटाट्याची भाजी, लोणचं आणि कढी. जेवण वगैरे आटोपल्यानंतर पीठ छान मळलं होतं, तर भिजलंही छान होतं, तर छान मऊसर असं होत होतं. तर चला श्री गणेशा करूया म्हणून चला मी पहिली करंजी घेतली लाटायला. तर असं जिभीचे चोचले पुरवायला आम्हाला असंच काही म्हणजे आम्ही करत राहतो. आता काहीच नव्हतं तरी आम्हाला करंज्या खूप दिवसापासून खाव्याशा वाटत होत्या. तर त्याकरता मी करंज्या घेतल्या करायला आणि त्याच्यातल्या त्याच्यात मम्मीला सुट्टी होती म्हणून आम्ही ठरवलं की नाही आज तर करायच्याच, कारण मग दिवाळीच्या वेळेस वगैरे खाणं वगैरे झालं नव्हतं एवढं. तर त्याकरता मग घेतल्या करायला आणि पहिली करंजी ही सक्सेस झाली. म्हणजे इतर सगळ्याही करंज्या सक्सेस होतात अशी माझी आजी म्हणत होती, म्हणजे बिघडत नाही. तर पहिली करंजी माझी मस्त झाली. तर माझी आजी जी आहे ना ती करंज्यांना मुरूड घालते, पण मला नाही येत ते. मी खूप शिकायचा प्रयत्न केला पण मला ते काय नाही आलं करता. पण मी इकडं आपल्या चमच्याचाच वापर करत असते आणि आपल्या छान अशा ह्याचा साच्याचा. आणि मग आम्ही दोघींनी करंज्या केल्या आणि बघू शकता तुम्ही मी घेतल्यावरती तळायला आणि
त्या एक म्हणजे दोन्ही म्हणजे करणं आणि तळणं असं केलं मी. म्हणजे म्हणजे सुकल्या की त्याच्या आतलं बाकूर निघायला लागतं आणि सुकायला लागतात ना करंज्या. तर मी 1 किलोच्या हिशोबाने केलेले आहेत आणि 1 किलोला 1 किलोच असं जे काय म्हणतात आतलं बाकूर जे असतं ते घेतलेलं, आधीच बनवून ठेवलं ते. आणि त्यानंतर करंज्या घेतल्या आणि करंज्या कधीही मंद किंवा एकदम लो फ्लेमवर तळायच्या किंवा इतर कुठलाही तळायचा पदार्थ असला ना तो लो फ्लेमवर तळायचा, म्हणजे तो आतपर्यंत पूर्ण व्यवस्थित तळला जातो. तर छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत छान असं तळून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही छान असं तळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, मेथीची भाजी करायची होती. तर मेथीची भाजी घेतली मी साफ करायला. त्यानंतर किचनमध्ये आले परत. मग म्हणलं परत खूप कंटाळा येणार एकदा बसले की. तर चला मग पटकून मेथीची भाजी करून घेते. मेथीची भाजीला वगैरे छान अशी फोडणी घातली. त्याचबरोबर सप्पक वरण केलं. तर आमच्या इकडे सप्पक वरण म्हणतात, कोणाकोणाकडे आमटीही म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ना करंज्या थंड वगैरे झाल्या होत्या, पेपर खाली टाकला आणि ह्या सगळ्या करंज्या ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि छान आता असं झाकून ठेवणार ह्याला आणि मस्त करंजी एन्जॉय करणार तुम्ही हे सगळेजण करंजी खायला. त्यानंतर मग आपली लक्ष्मण रेखा म्हणजे मुंग्याचा खडू आखला, म्हणजे मुंग्या लागून येताला. आणि हा संध्याकाळचा मेनू होता मेथीची भाजी आणि सप्पक वरण. त्यानंतर गेली भांडे घासायला. तर असा होता माझा संपूर्ण आजचा दिवस. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत नका जाऊ, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. बाय.